हॅलो, माइंडफुल टेल्स या आपल्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमची गेल्या वेळची गोष्ट बी ब्रेव्ह कस्तुरी ती तुम्हाला खूप आवडली आणि आमच्या गोष्टीमुळे तुमच्या मुलांची काही प्रमाणात भीती वाटणं, अंधाराला घाबरणं या गोष्टीही कमी झाल्या हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवलं. त्याबद्दल मनापासून थँक्यू. तर सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला. आपली आजची गोष्ट आहे चिडका केसरी. आनंदवन जंगलात आज सॅटरडे म्हणजेच शनिवार असून सुद्धा सर्व प्राण्यांना शाळा होती. सुट्टी असून शाळेत बोलावल्यामुळे रॉकी कांगारू, ढंपू गुभड, टिंगू माकड आणि आरामदादा कासव जरा उदास होऊनच खाली मान घालून शाळेत आले. तर आज सुट्टी असून सुद्धा मला माझ्या मित्रांना भेटता येणार म्हणून जिरू जिराफ, अप्पू हत्ती एकदम खुश होते. तर सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून चिडचिड करणारा बेबी सिम्बा सिंहाचा भाऊ केसरी सिंह शनिवार असून शाळेत यावं लागतंय म्हणून नेहमीपेक्षा जरा जास्त चिडलेला दिसत होता. सर्व प्राणी वर्गात यायच्या आधीच डॉली अस्विलिन टीचर वर्गात आलेल्या पाहून तर सर्व प्राणी गप्प होऊन आपापल्या जागेवर जाऊन बसले. सगळ्यांना जागेवर बसलेले पाहून डॉली टीचरनी बोलायला सुरुवात केली. तर माझ्या छोट्या मित्रांनो, मला माहितीये आज तुमच्या सगळ्यांचा हक्काचा सुट्टीचा दिवस असून तुम्हाला शाळेत यायला लागल्यामुळे तुम्ही जरा सॅडी म्हणजे उदास झाला आहात. पण आज आपण इतकी मज्जा करणार आहोत ना, जी आपण शाळेच्या नेहमीच्या दिवशी सुद्धा करत नाही. चला तर मग आजच्या या आपल्या बिनसुट्टीच्या शनिवारच्या मजेला सुरुवात करूयात मस्त म्युझिकल चेअरने म्हणजेच संगीत खुर्चीच्या खेळाने. असे म्हणून डॉली टीचर सर्व प्राण्यांना शाळेच्या अंगणात घेऊन गेल्या. डॉली टीचरनी संगीत खुर्चीसाठी एकदम छान तयारी केली होती. छोट्या प्राण्यांना आवडतील अशा रंगीबेरंगी छोट्या खुर्च्या भारी मांडल्या होत्या आणि सर्व प्राण्यांना आवडतील अशी गाण्यांची लिस्ट सुद्धा टीचरनी रेडी ठेवली होती. आणि मग संगीत खुर्ची खेळायला सुरुवात झाली. बघता बघता अनेक प्राणी मागे पडत शेवटी रॉकी कांगारू आणि केसरी सिंह हे शेवटपर्यंत खेळायला राहिले. केसरी आणि रॉकी एका रेड म्हणजे लाल खुर्चीभोवती फिरू लागले आणि संगीत खुर्चीच्या शेवटचा राऊंड म्हणजे डाव सुरू झाला. डॉली टीचरने गाणे थांबवताच रॉकी कांगारू केसरी सिंहाला मागे टाकत उड्या मारत मारत लाल खुर्चीवर पटकन जाऊन बसले. आणि मग सगळ्या प्राण्यांनी रॉकीला पळत येऊन कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे अभिनंदन म्हणले. ते पाहून केसरी सिंहाला फार राग आला आणि त्याने रागातच रॉकीच्या बाजूच्या लाल खुर्चीला जोरात लाथ मारून ती खुर्ची खाली पाडली आणि तिथून निघून गेला. आपल्या मित्रांनी आपल्याशी न बोलता लगेच जाऊन रॉकीचे अभिनंदन केले. हाच राग त्याच्या डोक्यात ठेवून अख्खी शाळा सुटेपर्यंत केसरी कुणाशीच बोलला नाही. घरी गेल्यावर केसरीच्या आईने त्याच्यासाठी आणि सिम्बासाठी टेस्टी खाऊ केला होता. खाऊचा भारी वास आल्यामुळे सिम्बा लगेच खाऊ खायला टेबलपाशी आला. पण संगीत खुर्चीमध्ये आपण न जिंकता कांगारू म्हणजे रॉकी जिंकला याचा राग आल्यामुळे आईने केलेला खाऊ खायला काही केसरी आला नाही. केसरीला समजावण्यासाठी म्हणून आई केसरीजवळ गेली तर उलट त्याने आईला जोरात ढकलले आणि मला काही खायला नकोय, तू जा इथून असं म्हणून आईवरच ओरडला आणि स्वतःच तिथून निघून गेला. मंडेला म्हणजेच सोमवारी नेहमीप्रमाणे शाळा भरली. केसरी सुद्धा शाळेत येऊन वर्गात सगळ्यात मागच्या बेंच म्हणजे बाकावर बसला होता. डॉली टीचरनी वर्गात येताच सर्व प्राणी विद्यार्थ्यांना आज आपल्याला कागदाच्या घड्या घालायला शिकायच्या आहेत असं म्हणत प्रत्येक प्राण्याला एक छान रंगीत कागद दिला. केसरीला सुद्धा ब्लू म्हणजेच निळ्या रंगाचा कागद मिळाला. डॉली टीचर सगळ्यांना हळूहळू कागदाच्या घड्या कशा घालायच्या हे शिकवत होत्या. केसरीला काही टीचर शिकवत होत्या तशी कागदाची घडी काही जमत नव्हती. नक्की आपलं काय चुकतंय हे डॉली टीचरला विचारायचे सोडून केसरीने चिडून तो कागदच फाडून टाकला आणि नंतर बाकी प्राणी मित्रांनी घातलेल्या घड्या पाहून तो वर्गातून निघून थेट शाळेच्या बाहेर असणाऱ्या मोठ्या झाडाच्या पारावर जाऊन बसला. त्याचे वर्गातले हे असे विचित्र वागणे पाहून अनेक प्राणी घाबरलेच. वर्गातल्या सगळ्यांना शांत करत त्यांना चित्रांच्या पुस्तकातील कोणतेही एक आवडीचे चित्र रंगवायला सांगून डॉली टीचर शाळेच्या पारावर बसलेल्या केसरीकडे गेल्या. आधीच कागदाच्या घड्या चुकल्यामुळे
केसरी रागाने नुसता लाल लाल झाला होता. डॉली टीचर केसरी जवळ जाऊन बसल्या. टीचरला शेजारी बसलेले पाहून चिडलेला केसरी पटकन खाली मान घालून इकडे तिकडे पाहायला लागला. केसरीच्या खांद्यावर हात ठेवत डॉली टीचर म्हणल्या, बाळ केसरी, आपल्याला राग येतो, यायलाच हवा, त्यात काही वाईट नाही, पण म्हणून सारखे येता जाता सगळ्यावर रागवणे बरोबर नाही ना. कधी कधी आपल्याला हवे ते घडते, तर कधी समोरच्याला हवे तसे घडते, पण म्हणून त्यावरून लगेच कोणी चूक किंवा बरोबर नसतो. आता हे बघ, संगीत खुर्चीमध्ये रॉकी जिंकला, यात चूक काहीच नाही. खेळ म्हटलं की कधी कोणीतरी जिंकते आणि कोणी हरते. तसंच बाकीच्यांना मी सांगितल्या तशा कागदाच्या घड्या जमत होत्या, तर तुला ते जमायला जरा अडचण येत होती हे मी पाहिले. म्हणजे लगेच तुला परत कधीच कागदाच्या घड्या जमणार नाहीत असं नसतं ना. या उलट आपण घडी घालताना नक्की काय गडबड करतोय असं जर तू शांतपणे विचार केला असतास ना, तर तुला आपला नेमका काय गोंधळ होतोय हे लवकर समजले असते. आपल्याला जेव्हा खूप खूप राग येतो, चिडचिड होते, तेव्हा डोळे बंद करून शांतपणे आपल्याला शाळेत जिथपर्यंत नंबर्स म्हणजे आकडे शिकवलेत ना, ते उलट्या ऑर्डरनी म्हणजे उलट्या क्रमाने म्हणायचे. जसं की 20, 19, 18, 17, 16, 15 असे. मग तुझ्या लक्षात येईल की अरेच्छा, मी नक्की कोणत्या गोष्टीवरून बरं चिडलो होतो, हेच तू विसरशील. त्याचबरोबर आपण खूप चिडलो ना की लगेच एक काम करायचं, आपल्याला लगेच समोर दिसणाऱ्या 3 गोष्टी पाहायच्या. मग आपल्याला त्यावेळी कोणत्या 3 गोष्टींचा आवाज येतोय हे नीट ऐकायचं आणि मग आपल्याला त्यावेळी कोणत्या 3 गोष्टींचा वास येतोय बरं त्याकडे लक्ष द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण ज्याच्यावर रागवतो त्याला किंवा तिला भेटून मनापासून सॉरी मात्र नक्की म्हणायचे बरं का. बस, जेव्हा आपल्याला खूप राग येतो, आपण खूप चिडतो, तेव्हा फक्त या गोष्टी करायच्या. म्हणजे मग आपोआप आपल्या रागाची पॉवर म्हणजे ताकद हळूहळू कमी होऊन आपण शांत होतो. केसरीला डॉली टीचरचे म्हणणे पटले. शाळेतून घरी गेल्यावर तो धावत जाऊन आधी आईला भेटला आणि तिला दोन्ही हातांनी कान धरून मनापासून सॉरी म्हणला. आणि एवढंच नाही बरं का, तर त्याने आईला छान वाटावे म्हणून सिम्बाच्या मदतीने तिच्या आवडीच्या फ्रूटचा म्हणजे फळांचा मस्त ज्यूस करून तिला प्यायला सुद्धा दिला. केसरीचे हे चांगले वागणे पाहून आईने केसरी आणि सिम्बाला जवळ घेऊन त्यांना गोड गोड पापा दिला. हे लक्षात घ्या, राग येणे वाईट नाही, पण उठसूट कशावरही सतत चिडचिड करून बाकी कोणाला नाही पण आपल्याला नक्कीच त्याचा त्रास होऊ शकतो. समोरच्याच्या वागण्यामुळे आपण सारखे रागावून बसलो तर आपल्याला नक्की काय म्हणायचंय हेच समोरच्याला कधीच कळू शकणार नाही. राग शांत करण्याच्या काही सोप्या आणि सहज जमतील अशा गोष्टी करायला शिकलो की आपला राग कमी व्हायला मदत होते. थँक्यू.